नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारावर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली स्वाक्षरी. भारत चीन लष्करादरम्यान हॉटलाईन सेवा सुरू करण्यास दोन्ही देशांची सहमती. राष्ट्रपतींनी केलं राज्यसभेसाठी 6 सदस्यांचं नामनिर्देशन. राज्यातून अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचा समावेश. राज्यातल्या दुष्काळ आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 750 कोटी रुपयांचा टंचाई आराखडा मंजूर. विजय शिवतारे यांची माहिती. आणि कांदा खरेदीला कालपासून सुरुवात. यंदा 15,000 मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट. आता सविस्तर वृत्त. हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारावर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्वाक्षरी केली. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांनी न्यूयॉर्कमध्ये बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत भारतासह 170हून अधिक देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय करारावर एका दिवसात जास्त देशांचा सहभाग ही ऐतिहासिक घटना असल्याचं बान की मून यांनी म्हटलं आहे. यापूर्वी मॉन्टेगो खाडी संदर्भातल्या आंतरराष्ट्रीय करारावर 119 देशांनी स्वाक्षरी केली होती. 55% हरितगृह वायूचं उत्सर्जन करणाऱ्या किमान 55 देशांनी या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर 30 दिवसांनंतर हा करार लागू होईल. भारत आणि चीनच्या लष्करादरम्यान हॉटलाईनची सेवा सुरू करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. बीजिंगमध्ये दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारत चीन सीमाप्रश्नी तोडगा काढण्याकरता दोन्ही देशांनी एक पाऊल पुढे यायला हवं असं मत चर्चेदरम्यान मांडण्यात आलं. भारताचे परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते विकास स्वरूप यांनी याबाबतची माहिती दिली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांचे समकक्ष चीनचे यांग जीची यांच्यात बीजिंग इथं झालेल्या बैठकीत सीमाप्रश्न, द्विपक्षीय संबंध आणि क्षेत्रीय तसंच आंतरराष्ट्रीय परिस्थितीबाबत दोन्ही देशात सखोल आणि मनमोकळी चर्चा झाली. राज्यातल्या दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजना सरकारनं हाती घेतली आहे. तसंच 750 कोटी रुपयांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कोल्हापूरमध्ये दिली. गाव तिथं शेततळं ही योजना यशस्वी होत असून आवश्यकता असेल त्या ठिकाणी या योजनेच्या निकषांमध्ये बदल केले जातील असंही शिवतारे यांनी स्पष्ट केलं. सध्या कांद्याचे दर घसरत असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं कालपासून कांदा खरेदी सुरू केली आहे. नाफेडनं लासलगाव, पिंपळगाव बसवंत, कळवण इथल्या बाजार समित्यांमध्ये ही खरेदी सुरू केली आहे. नाफेडनं गेल्या वर्षी 2,500 मेट्रिक टन कांदा लासलगाव आणि पिंपळगाव इथून खरेदी केला होता. यंदा 15,000 मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं नाफेडच्या संचालकांनी सांगितलं. लातूर शहराला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनाबरोबरच राजकीय पक्ष, अनेक सामाजिक संस्थांबरोबरच संवेदनशील नागरिक पुढे सरसावले आहेत आणि त्यामुळे जनतेला काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. लातूरसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. राज्यातल्या 11 महत्वाच्या धरणांपैकी 7 धरणांमधला पाणीसाठा संपल्याचं जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आलं आहे. दरम्यान पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून राज्यात विविध ठिकाणी 4,365 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टंचाई असलेल्या लातूरला आतापर्यंत रेल्वेनं लाखो लिटर पाणी पुरवण्यात आलं आहे. लातूर महापालिकेच्या वतीनं 70 टँकरद्वारे दर आठवड्याला केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात प्रत्येक घराला फक्त एक वेळ हे 200 लिटर पाणी मिळतं. या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन लातूरातल्या राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. शिवसेनेच्या वतीनं सध्या 10 टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी वेगवेगळ्या भागात गरजेनुसार पाणी द्यायची व्यवस्था केली आहे. विलासराव देशमुख फाउंडेशननेही विविध प्रभागात 65 टँकरनं पाण्याची व्यवस्था केली आहे. जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्था, राजस्थानी महिला मंडळासह विविध मंडळांनी पुढाकार घेतला आहे. अत्यंत माफक दरात म्हणजे 10 रुपयाला 1 जार असं पाणी उपलब्ध केलं जात आहे. लातूरला पाणी मिळावं यासाठी सुरू असलेले प्रयत्न स्तुत्य आहेतच,
पण अडचणीच्या वेळेला माणुसकी दाखवून अडचणींवर मात करायला शिकवणारे आहेत यात शंका नाही. नाम फाउंडेशनचं काम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना धनादेश देण्यापुरतंच मर्यादित राहिलं नसून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नयेत यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुर यांनी केलं. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या 54 आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना नाम फाउंडेशनच्या वतीनं मदतीचा धनादेश समारंभपूर्वक वितरित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना स्वयंपूर्ण बनवणं, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद, जलसंधारणाची कामं असे विविध उपक्रम फाउंडेशनच्या वतीनं सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यातल्या उल्हास नदी प्रदूषण प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठानं दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवलं आहे. उल्हास नदी प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका आणि कारखान्यांना हरित लवादानं 95 कोटी रुपये दंड ठोठावला होता. मात्र उच्च न्यायालयानं या आदेशाला स्थगिती दिली. या मुद्द्यावर लढणाऱ्या वनशक्ती संस्थेनं या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयानं वनशक्तीच्या बाजूनं निर्णय दिल्यानं हरित लवादाच्या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकेल अशी माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक डी. स्टॅलिन यांनी दिली. आगीच्या दुर्घटनांमध्ये मृत्यू पावलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत मुंबई महानगरपालिकेनं आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले. शहरातल्या इमारतींमध्ये आगीच्या सुरक्षिततेविषयी महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या परीक्षणाच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. या संदर्भात महानगरपालिकेकडे निश्चित धोरण नसेल तर तसं धोरण तयार करावं असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी जून महिन्यात होणार आहे. ग्रामोदय से भारत उदय अभियानाअंतर्गत जालना तालुक्यात नंदापूर ग्रामपंचायतीत ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये राष्ट्रीय पंचायत दिनाचं महत्त्व तसंच 73व्या घटना दुरुस्तीमुळे पंचायत राज संस्थांमध्ये झालेला बदल या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं. दुष्काळावरच्या उपाययोजना, ग्रामस्वच्छता आणि ग्रामविकासात स्त्रियांचा सहभाग याबद्दलही चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती नंदापूरच्या ग्रामसेवकांनी दिली. सरपंच सिंधुताई उबाळे, उपसरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी आणि बचत गटातील महिला यांच्यासह अनेक ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित होते. नवी मुंबईतल्या पनवेल, कळंबोली इथल्या सिडको वसाहती आणि आजूबाजूच्या गावांसह महामार्गालाही भंगारवाल्यांनी विळखा घातला आहे. नवी मुंबईतल्या कळंबोली पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका अनधिकृत भंगार गोदामाला गेल्या आठवड्यात आग लागली होती. या आगीत मोठ्या प्रमाणावर मालाचं नुकसान तर झालंच, पण नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झालाय. महामार्गालगत आणि पनवेल शहरातल्या अनेक भागात अनधिकृत भंगारवाल्यांचा सुळसुळाट झालाय. त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याचं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे. या दुर्घटना कशात होतात, कुणामुळे होतात याची कल्पना जर पोलीस खात्याला नसेल तर हे त्यांचं म्हणणं चुकीचं आहे. ही नगरपालिकेची तसेच ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. तिथं नक्की काय चाललंय, आपण कशाला परवानगी दिले आणि तिथं नक्की धंदा काय चाललाय हे पाहण्याचं काम सुद्धा त्या ग्रामपंचायतीच्या लोकांचंच आहे. ती कारवाई होताना दिसत नाही, पण ते व्हायला पाहिजे. हे भंगारवाले वसाहती नजीकच नको असलेलं सामान जाळत असल्यानं नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. लायसन वगैरे दिलेले नसताना ही लोक जे आम्हाला म्हणजे सगळ्या नागरिकांना हा त्रास होत आहे. हा त्रास होऊ नये आणि तो त्रास होऊ नये म्हणून आम्ही पोलिसांची वगैरे मदत घेऊन हे अनधिकृत जे आहे अतिक्रमण वाढलेलं आहे ते काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. निश्चितच ही मोहीम आम्ही सतत चालू ठेवणार. 15 दिवसापासून सुरू झालेलीच आहे, पण ही चालू ठेवणार आहोत. अर्थात ते परत बसले तर त्याच्यावरती निश्चितच आम्ही कारवाई करू. वास्तविक गोदाम सुरू करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या परवानग्या घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आग प्रतिबंधात्मक यंत्रणाही गरजेची आहे. मात्र इथे या सगळ्याच गोष्टींना फाटा दिल्यानं पर्यावरण तसंच नागरिकांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती जगभरात साजरी होत असताना भारुलता कांबळी एक अनोखा विक्रम करून त्यांना आदरांजली वाहणार आहेत. भारतीय वंशाच्या ब्रिटिश नागरिक भारुलता कांबळी या लंडन ते महाड असा प्रवास मोटारीनं करणार असून 16 जुलैपासून त्या आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. 75 दिवसात त्या युरोप आणि आशिया खंडातल्या तब्बल 28 देशांचा प्रवास करणार आहेत. या प्रवासाचा अंतिम टप्पा महाड असणार आहे. या प्रवासातील एकूण प्रवास 31,000 किलोमीटर असून त्यातील 5,500 किलोमीटर पर्वतरांगातून तर 2,500 किलोमीटर प्रवास वाळवंटातील असणार आहे. महिला सक्षमीकरण करण्याच्या उद्देशानं हा प्रवास करणार असल्याचं भारुलता कांबळी यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. कला, क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या दिग्गज व्यक्तींना राज्यसभेचे सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलं. अर्थतज्ञ नरेंद्र जाधव, भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी आणि नवजोत सिंग सिद्धू, पत्रकार स्वपन दासगुप्ता, मल्याळी अभिनेते सुरेश गोपी आणि मुष्टियुद्धपटू मेरी कोम या 6 जणांचा यात समावेश आहे. घटनेनुसार विविध क्षेत्रात पारंगत असणाऱ्या 12 व्यक्तींना राज्यसभेचे सदस्य म्हणून 6 वर्षांच्या कार्यकाळासाठी राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित करण्यात येतं. त्यापैकी 7 जागा सध्या रिक्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागरिकांशी संवाद साधणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाचा 19वा भाग उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवर प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून, FM आणि विविध भारतीच्या केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसंच दूरदर्शनवरूनही हा कार्यक्रम प्रसारित होईल. लोकसभेचं कामकाज योग्य रीतीनं आणि शांततेनं चालण्यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र सोमवारपासून सुरू होणार आहे. ते 13 मेपर्यंत चालणार आहे. या बैठकीत संसदेच्या कार्यपद्धती आणि नियमांबाबत महाजन माहिती देणार आहेत. वस्तू आणि सेवा करासारख्या महत्त्वाच्या विधेयकांसाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. प्रसिद्ध टाइम मासिकानं 2016 या वर्षासाठी जगातील सर्वाधिक प्रभावशाली ठरलेल्या 100 व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. त्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, टेनिसपटू सानिया मिर्झा, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, गुगलचे CEO सुंदर पिचाई, पर्यावरण तज्ज्ञ सुनीता नारायण, फ्लिपकार्टचे संस्थापक बिनी बन्सल आणि सचिन बन्सल यांचा समावेश आहे. टाइम मॅगझिननं जाहीर केलेल्या या यादीत अमेरिकन कंपोजर लिन मॅन्युअल मिरांडा, ऑस्कर विजेता अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ यांचाही समावेश आहे. रघुराम राजन हे दूरदृष्टी असलेले उत्कृष्ट अर्थतज्ञ आहेत. जगात मंदी आली असली तरी त्यांनी त्यात भारताला सावरलं आहे असं टाइमनं म्हटलं आहे. भारतात जन्मलेल्या सुंदर पिचाई यांचं जगाच्या आधुनिकीकरणात मोठं योगदान असल्याचंही टाइमनं म्हटलं आहे. हवामान. देशभरात तापमानात वाढ होत आहे. देशात बहुतांश ठिकाणी पारा 40 अंशांवर पोहोचला आहे. महाराष्ट्र, ओदिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. राज्याच्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून विदर्भात पारा 45 अंशांच्या वर गेला आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 45.6 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 48 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. हवामान बदलासंदर्भातल्या पॅरिस करारावर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली स्वाक्षरी. भारत चीन लष्करादरम्यान हॉटलाईन सेवा सुरू करण्यास दोन्ही देशांची सहमती. राष्ट्रपतींनी केलं राज्यसभेसाठी 6 सदस्यांचं नामनिर्देशन. राज्यातून अर्थतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांचा समावेश. राज्यातल्या दुष्काळ आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 750 कोटी रुपयांचा टंचाई आराखडा मंजूर. विजय शिवतारे यांची माहिती. आणि कांदा खरेदीला कालपासून सुरुवात. यंदा 15,000 मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.